तर राहुल आणि आदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सी संघ मैदानाच्या आत पहिल्यांदा पाहू शकाल आपण. धर्मवीर आनंदीके साहेब चषकामध्ये सज्ज झालाय आणि पाहू शकाल आगवन विरुद्ध आगवन पहिला सामना लागला. या फायनलची गोष्ट शेवटचा सामना सुद्धा आपण पाहत धनसार विरुद्ध धनसार असा सामना आजच्या रात्रीमध्ये पाहायला भेटेल. फर्स्ट शेवटचा सामना बी पॅनल टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केला जातोय या सामन्याचा. पहिला चेंडू कट केला गेला यावेळेस महेश गोलंदाज. पहिला चेंडू कट केला गेला एक धाव डिक्लेअर होण्याची सुरुवात केली गेली आणि एक चेंडू एक धाव नक्की श्री गणेश केला गेला. यानंतर संगम अल्याळी विरुद्ध साई कृपा दिलवाडी असा सामना आपण पाहू शकाल. त्यानंतर टीटीएस विरुद्ध इनविन्सिबल बी आणि चौथा सामना पाहायला भेटेल आई जगदंब धनसार विरुद्ध आई भवानी धनसार. असे 8 संघ बी पॅन मध्ये पाहू शकाल आपण आजच्या रात्रीमध्ये. यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. राहुल यांनी नक्की सिंगल परिपूर्ण केला गेलाय. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 2 चेंडू 2 धावा धावफलकावर. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. पहिली नक्कीच बॅटिंग करण्याची संधी दिली गेली ती म्हणजे जय जोगणादेव आगवन सी या संघाला. लहान चेंडू होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न महेश आपण पाहू शकाल. नक्कीच जय जोगणादेव आगवन व संघ बी दोस्ती चषकामध्ये नक्कीच पाहायला भेटला. रनअप ठरला होता. प्रतिम खेळ साकारला होता. खेळाडू नक्कीच पाहायला भेटला. दुतईशाने चांगली बॅटिंग केली होती. महेशने चांगली गोलंदाजी केली होती. तो संघ पाहू शकाल. यावेळेस फिल्डिंग करत असताना मैदानाच्या सचिनला यावेळेस इन्क्लूड केले गेलाय बी संघामध्ये. सचिन सुद्धा आपण पाहू शकाल अप्रतिम गोलंदाज आहे. नक्कीच आगवन संघ जेव्हा नवा खेळण्यास सज्ज झाला तेव्हा सचिन एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडून पाहायला गेला होता. त्यानंतर सचिनने खूप गॅप घेतला आणि परत एकदा आगवन ब संघामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला या स्पर्धेमध्ये. धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावला गेला तब्बल 3 धावा. यावेळेस बॅकफुटला आला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल चढला फील्ड करतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला खेळाडू आहे. चांगला बॅकअप पाहायला भेटा खेळाडूकडून. सचिन होता. चांगली फेकी केली होती खेळाडू आपण पाहू शकाल वीरेंच्या माध्यमातून. एका षटकामध्ये एकच मीटिंग असणार आहे ही आपण लक्षात. एका षटकामध्ये मात्र 1 मीटिंग्स तुम्हाला दिली जाईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट धावा येते 4. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. फुल टॉस बॉल ऑफ साइडला गॅप मध्ये खेळला गेला. सुरेख फटका. फलंदाज पाहू शकाल फलंदाजच्या बॅटमधून आला मिस्टर आदेशच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. तर पहिला षटक समाप्त होतं. पहिल्या षटकात समाप्त धावांची गोष्ट धावा आहेत त्या 8. बिनगडी बाद. चला थोडा स्पीडअप करायचा. जय जोगणादेव आगवन ब संघ पंच धीरज मोरे लगेच सांगायचं आपल्या थोडी दिली गेली पंच. चला सचिन थोडीशी घाई करा. महेश 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे आहेत हे तुम्ही दक्षता घ्या. लगेच धर्मवीर आनंदीके युवा प्रतिष्ठान प्रेसिडेंट आपण पाहतोय. धर्मवीर आनंदीके साहेब चषक 2024 सारोली ग्रामपंचायत सदस्य अतिश राऊत यांच्या माध्यमातून स्पर्धा. आणि नक्कीच पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जी रक्कम संघाच्या माध्यमातून या कमिटीकडे जमा होते त्या रकमेच्या माध्यमातून गोरगरिबांना नक्कीच चांगलं काम केलं जातं. मागील 2 वर्षामध्ये पाहिलं आपण तब्बल 2 वर्षामध्ये 402 अन्न पुरवठा केला होता. 2 वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये 151, दुसऱ्या वर्षामध्ये 251 घरांना अन्न वाटप केला गेला होता. आणि या वर्षामध्ये पाहिलं तर 2 व्हीलचेअर्स हँडिकॅप आणि 1 वॉकर आणि 1 गरीब मुलीसाठी पूर्ण वर्षाची फी या कमिटीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आणि यावेळी चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. चांगली फेकी केली गेली. नितीशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. फेकी केली परंतु कुठली धाव नाही आहे. डॉट बॉल आलाय. कुठली धाव नाही आहे. पाहू शकाल गोलंदाज गोलंदाज माकवर मिस्टर सचिनला इंट्रोड्यूस केला गोलंदाज माकवर. लहान चेंडू होता. खेळाडू पाहू शकाल महेशने चांगला चेंडू अरे त्या चेंडूला अडवलंय. आगवन संघाची गोष्ट चांगला क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे पाहायला भेटतात आपल्या. जशाप्रकारे आगवन ए संघ पाहिलं तर विकास उमेश आणि जगदीश यांना आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. जितेश बिल्ला हा सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय ना. आगवन संघ पाहिलं तर खूप मोठा गाव आहे माशी बांधवांचा आणि माशी बांधवांमध्ये पाहिलं तर खूप संघ आहेत.
या गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा आपण पाहू शकणार आहोत अंडर बॉक्स क्रिकेटची. त्यावेळेस पाहू शकाल फॉलो थ्रो मध्ये चेंडू हलवला गेलाय. चेंडू होते निर्धाव डॉट बॉल. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या धावफटका तब्बल 9. फुलटॉस बॉल खेळला गेलाय परंतु चेंडू निघून जातो गॅप मध्ये. यावेळेस लेफ्ट हँड बॅटर आदेशच्या बॅटवर दुसरा चौकार आलाय. धावसंख्या पाहू शकाल धावफलक धावून पोहोचते 13 अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. आता 4 चेंडूमध्ये 5 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल 13 अंकावर. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे अंतिम 2 चेंडू. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. एक अप्रतिम फलंदाजी आदेश करतोय. यावेळेस ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आला अंडर थ्रो केला गेला वेगाने परंतु धाव परिपूर्ण केली गेली. नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाते. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या 14. नक्कीच शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्येची गोष्ट धावसंख्या 14 धावा धावफलक लगावल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ आहे. अप्रतिम फलंदाजी या षटकामध्ये पाहायला भेटली आदेशच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस हलक्या बॅटने फक्त दिशा द्यायचं काम केलं गेलं. खेळाडू पाहू शकाल चेंडूवर आला वीरेन. सचिन पाहायला भेटला. सचिन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. षटक क्रमांक दुसरा संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत ते 7.50च्या सरासरी 15 धावा धावफलकावर. येणारे अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील ते म्हणजे दोन्ही बॅटर्सच्या दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आतापर्यंत 2 चौकार लगावले गेल्या आदेशच्या बॅटमधून. 7 चेंडू 11वर खेळतोय. सात चेंडू 11वर खेळतोय आदेश आणि 5 चेंडू 4वर खेळतोय राहुल विजय. यावेळी तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केले गेले. ऑफ साइडला 4 खेळाडू सज्ज केले गेले. ऑन साइडला 3 खेळाडू सज्ज केले गेलेत. राईट हँड बॅटर राहुल साठी. यावेळेस लेग स्टंपला चेंडू होता फटका सुरेख खेळला कारपडला. रोल करत चेंडू निघून गेला. धीरमरी चौकार येतोय. फलंदाज मिस्टर राहुलच्या बॅट मधून 4 धावा धावफलक जाऊन पोहोचेल 19 अंकावर. 19 धावा धावफलकाला लागले. अजूनही पाहिजे या षटकामधले 5 चेंडू खेळ बाकी असेल. अजूनही परत 11 चेंडू या इनिंग्स मध्ये येणं बाकी असतील. आणि या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला राहुलच्या बॅट मधून. फुलटॉस बॉल परत गॅप मध्ये बॅक टू बॅक दुसरा धर्मवीर चौकार ठोकलाय राहुलच्या बॅट मधून. राहुलने सांगितलं नाम तो सुनाय होगा राहुल माछी. अशा प्रकारे बॅटिंग करतो. सुरेख 2 चौकार ठोकलेत मिस्टर विजयच्या विरोधामध्ये. धावसंख्या 2 पोहोचल. धावफलका तब्बल 23 धावा धावफलका. पहिला षटक जेव्हा टाकला गोलंदाज मात्र धावा खर्च केला पाहू शकाल 8. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. ज्यावेळेस कट केला गेला आणि तिसरा चौकार राहुलच्या बॅटमधून आलाय. जय जोगनादेव सी संघ राहुल आणि आदेश नक्कीच चेंडूंना आदेश देत आहेत मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी. आणि सलग 3 चौकार खेळलेत फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचत. धावफलक तब्बल लगावली गेली 27 धावा. नक्कीच आगमन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो म्हणजे आगमनचे प्रेक्षक येणं ते गरजेचं. आणि पाहू शकाल लहान लहान प्रेक्षक आहेत एन्जॉय करतायत. हा सामना कोणी जिंकतो आगमन संघ नक्कीच नाचणार आहे. आगमनचे प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील या सामन्यामध्ये. यावेळेस चेंडू खाली राहिला. दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू निघून गेला. विकेट किपर सचिनच्या हातामध्ये. चेंडू आलाय डॉट. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार. चौथा चेंडू डॉट आला. धावसंख्या 27. तिसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस सरळ बॅटने केला गेला. फॉलो चेंडू गेला पाहू शकाल आपण. थोडसा वाढीस थ्रो केला गेला. 1 धाव नक्की परिपूर्ण केली ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये. धावसंख्या 2 पोहोचेल 28 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला.
ॲज पर रूल जे संघ आता टॉससाठी येतील त्यांनी आपली प्रवेश फी टॉसच्या बरोबरीने घेऊन टॉस करताना आपली प्रवेश फी आमच्या कमिटीकडे जमा करायची आहे, दक्षता घ्यावी. यावेळेस फटका सुरेख खेळला आदेशने या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकलाय. पाहिला गेला तर या षटकामध्ये तब्बल 17 धावा जमा केल्या गेल्या आणि षटक क्रमांक बघता बघता तिसरा संपला गेला. 3 षटकाच्या समाप्ती धावांची गोष्टी धावा आहेत त्या 32 धावा 32. बघा 3 षटकांचा खेळ संपला गेला. 10.67 सरासरीने धावा जमा केल्या आतापर्यंत. पाहू शकाल तब्बल 32. तथा स्पीडअप करा जय जोगणादेव आगवण ब संघ. नक्कीच जय जोगणादेव आगवण सी संघ मैदानाच्या आतमध्ये काय खेळ साकारतो. आता पाहिलं तर राहुलच्या बॅटवर 17 धावा पाहायला भेटल्या आणि तब्बल 15 धावांवर खेळतोय आदेश. अप्रतिम बॅटिंग आपण पाहू शकतो. 8 चेंडू 15 वर बॅटिंग करतोय आदेश आणि तब्बल 10 चेंडूंनी 17 वर बॅटिंग करतोय तो म्हणजे मिस्टर राहुल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सचिनचा पहिला चेंडू आणि यावेळेस 5वा ती 4था चौकार राहुलच्या बॅटमधून आलाय. 3 चौकार आदेशने लगावले, 4 चौकार राहुलने लगावले, परंतु चौकाराची भाषा नक्कीच बोलली जाते. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला होता आदेशने. तदनंतर दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर आदेशने चौकार ठोकला होता. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवर राहुलने चौकार ठोकले आणि या षटकाचा पहिला चेंडू सुद्धा राहुलने चौकार ठोकलाय. यावेळेस विकेटचा खूपच बाहेर. पंच नक्कीच नो बॉल घोषित करतील. धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावा 37. आता दादा ईश्वर यावेळेस नो बॉल दिला गेलाय. पाहू शकाल नो प्लस 1 म्हणजे 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर पाहू शकाल आपण 39 धावा धावफलकावर. चला सामना सुरू करता लगेच. तर पहिल्या चेंडूवर चौकार तदनंतर दबाव बनवला गेला सचिन यांच्यावर. सचिनने तदनंतर 2 उचलून टाकले परंतु एका चेंडू मागे 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 नो 1 सिंगल 1 चौकारच्या माध्यमातून यावेळेस मध्ये आणला गेला. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि बघूया काय घडेल आणि यावेळेस 4थ्या अटॅकमध्ये चेंडूला गॅदर केलं आणि राहुलची खेळी संपुष्टात येते. तब्बल 22 धावांची खेळी साकारली राहुल मैदानाच्या बाहेर. 12 चेंडू 22 धावा खेळल्या आणि राहुल बॅकच्या डगआउट. 4 चौकार राहुलने लगावले. काय बॅटिंग केली राहुलने. राहुल बॅकच्या डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तो नंदू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडवर पहिला गडी बाद करून यशस्वी ठरलेत ते म्हणजे धावची चरबामध्ये. धावसंख्या धावफलकावर 39. आजच्या रात्रीमधला सगळ्यात मोठा धावफलक पाहू शकाल आपण लगावला गेला. 39 धावांचा सगळ्यात मोठा स्कोर आता लगावला गेलाय आगवण सी संघाकडून. यावेळेस काय फटका काढला गेलाय. अप्रतिम फटका. अशा प्रकारे चित्रकार आपल्या चित्रामध्ये रंग भरतोय त्या अनुषंगाने फटका सजवला गेला होता आणि पाहिलं तर देखणा फटका सजवला बॅटर मिस्टर आदेशच्या बॅटमधून. तब्बल आदेश बॅटिंग करतो 19 धावावर. चेंडू फेस केले गेले मात्र 9 चेंडू 19 वर बॅटिंग करतोय 4 चौकारच्या मदतीने. यावेळेस हा खराब चेंडू. पंच नक्की दोन्ही हात समांतर करतील. धावा येतील एक अमांतर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44. नमित आमचे डिझेल मास्टर खूप बिझी आहेत दोन्ही कामामध्ये. यावेळेस लहान चेंडू होता परंतु पंच नो बॉल घोषित करतायत. वारंवार नो चेंडू टाकतायत. आता 3 नो चेंडू टाकले गेले. एक वाईट बॉल टाकला गेलाय. 2 चौकार या षटकामध्ये आले. 2 सिंगल आले. अशा प्रकारे हा षटक आपण पाहू शकाल. तब्बल 14 धावा या षटकामध्ये आलेत.
मिनी ओव्हर केली गेली. लगेच गोलंदाज थांबवलं गेलंय. नवीन गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल. रुस्तिक आपण पाहू शकाल जेव्हा दोस्ती चषक आपण पाहिलं या खेळाडूंनी बॅटिंग केली होती. इम्प्रेसिव्ह बॅटिंग या खेळाडूकडून पाहायला भेटले. तोच गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये सज्ज होतोय शेवटचे 3 चेंडू घेऊन. चला संघ मल्ल्याने संगनायक या रुचांग ब्रेक चेंडू होता ऑफ साइडला खेळला गेला. आपण पाहू शकाल सचिन आलाय. रुस्तिक आहे पहिला चेंडू सिंगल. नक्कीच आर्या टॉस साठी आलेत तर शूज कंपल्सरी आहेत. ट्रॅक चला कॅप्टनला बोलवायचं आहे कारण की तू येईल ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे. शूज सुद्धा कंपल्सरी आहे दक्षता घ्या. सुरेख चेंडू रुस्तिकनी यावेळेस पाहिलं तर पहिल्या 2 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली गेली आणि धावांची गोष्ट की धावा धाव फक्त तब्बल 47. शेवटचा अंतिम चेंडू खेळबागेच्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा खराब चेंडू हा वाईट बॉल आहे. चला संघ मल्ल्याळी जे संगनायक रुचांग पाडेल. चला टॉस साठी या रुचांग टॉस साठी पाठवते लगेच. यावेळेस फटका तर आणि यावेळेस 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेर धावावर धाफक पुढे सरसाबल धावसंख्या पोहोचेल 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 50 रन्स टू विन ते म्हणजे जय जोगणादेव आगवण बस संघाला. चला बद्दल कॅप्टन टॉस साठी या लगेच. एका बाजूला साई कृपा दिलवाडी तर एका बाजूला संगम अल्ल्याळी. आपण पाहतो यावेळेस धर्मवीर आनंदीगी युवा प्रतिष्ठान पुरस्कृत धर्मवीर आनंदीगे साहेब चषक 2024 आजची पहिली रात्र. चला खर्च करतोय. 2 आमच्या व्हीलचेअर दिल्या जातात आणि उद्या इथं बाकी तुम्हाला अजून सांगतो की मोठमोठे पाहुणे येतील आणि शेवटच्या दिवसात 2 कॅमेरे तुम्हाला बघायला मिळतील. मी पुन्हा शेवट आवाज येतोय संगम अल्लाळी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचं आहे. चला संगम अल्लाळी आहेत साईकृपा दिलवाडी आपण देखील यायचं आहे आणि मी आमंत्रित करतोय काका या आपण नाणेफेक करू. नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला आमचे क्रिकेट दर्दी इकडे आला वरती. क्रिकेट दर्दी म्हणून आपण पाहत असतात. पहिले चॉईस करा. एका साईडला संगम अल्ल्याळी आणि एका साईडला हा हे बघा कसं आहे. एक मिनिट सोडल्या. एका साईड धर्मवीर आहे आणि एका साईडला 2024 असं बोलाय. उडवा धर्मवीर आलाय. काय घेणार आपण क्षेत्ररक्षण. आपण दिलवाडीला मध्ये जो खेळलाय साईकृपा दिलवाडी आयोजित त्या चषकामध्ये तेच खेळलो की काही बदल आहेत आज. नाही तेच फिल्डर आहेत. ओके कसं एन्जॉय करतात एकंदरीत बघितलं तुम्ही सांगितलं की बाउंड्री थोडी लांब आहे फ्लड लाईट मोठी आहे आणि इकडे जर बघितलं तर ड्राईव्ह खेळणारा जास्त धावा काढू शकतो.
तसा ड्राईव्ह खेळणार आमच्याकडे अक्षय आणि अवधूत दोघं पण ड्राईव्हच खेळतात. निश्चितच ऑल द बेस्ट. तुम्ही नाणेफेक जिंकली असतं काय घेतलं असतं? ते क्षेत्ररक्षण घेतलं असतं. काही बदल आहेत की आपण नुकतीच पीव्हीटी मध्ये खेळले तेच खेळाडू सर्व आहेत? तेच खेळाडू आहेत सर्व. पीव्हीटीचा तुमचा परफॉर्मन्स अफलातून होता. म्हणजे जुन्या जनता खेळाडूंना सूर गवसला आणि त्या स्पर्धेमध्ये निश्चित तुम्ही छाप सोडली तर त्या खेळाचा फायदा कुठेकडे बघायला मिळेल? हो नक्कीच मिळेल. ओके धन्यवाद. ऑल द बेस्ट. नियम जे काय आहेत त्या आयोजकांना भेटा आणि तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि इथे जाऊया बॅक टू समालोचक कक्षात जिथे तुम्हाला आवाज ऐकायला मिळतोय युसुफ सय्यदांचा. धन्यवाद धन्यवाद दीपक सर. ईश्वर माची लगेच अंपायर कडे यायचं आहे. लगेच पाहायला पडेल विस्फोटचे ऑनर आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आदरणीय सन्माननीय अनिकेत राऊत आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज अनिकेत राऊत. त्यांच्या संकल्पनेखाली आपण पाहिलं पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मागील 2 वर्षापासून पाहतोय आपण पीडीएसच्या मैदानामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. यावेळेस रस्तिकने चांगला फटका खेळला. गोलंदाज पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये आलाय अनुज आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आगमन सी संघाकडून. चांगला बॅटल एका बाजूला आगमन सी एका बाजूला आगमन बी. जय जोगनाथ देव एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. पंचांनी लेग बायचा कॉल दर्शवतील. नक्कीच पाहायला थोडीशी चर्चा करतायत ते म्हणजेच पंचांकडे खेळाडू नंदू काहीतरी चर्चा केली आहे जरूर पंचांकडे. पंचांनी नक्कीच सांगितलं आणि गोलंदाज पाहू शकेल अनुजची ट्रॅक थोडीशी वेगळी आहे. जेव्हा तो गोलंदाजीवर आला पंचांनी नक्कीच पाहिलं पंचांनी थोडी चर्चा केली आणि तदनंतर अलाव केलं गेलं. आपण शॉर्ट ट्रॅक करून तो आलाय आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रॉस आर्म गोलंदाजी ऍक्शन याला पाहायला भेटतो आपल्याला. सुरेख गोलंदाज उमेश सुद्धा इंडियन ऍक्शन आहे यावेळेस पॉइंट रिजन मध्ये. आगमन मध्ये जेव्हा पहिली स्पर्धा ठरली उमेशच्या घरासमोर आपण पाहिली होती ती स्पर्धा अंडर बॉक्स नाईट टुर्नामेंट. यावेळेस पाहिलं तर चांगलं क्षेत्र चांगला खेळ साकारता 50 धावा एक मोठा बडा फरक ठेवलं गेलंय आगमन बी संघासमोर. आगमन सी संघाने जय जोगनादेव आगमन ब आणि जय जोगनादेव आगमन सी संघ मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा खेळ आहे. कधीही लहान संघ मोठ्या संघावर पराभूत करू शकतो. आजच्या पहिल्या 3 सामन्यात पाहिला आपण वाघबीज संघाला श्रीलेवन संघाने अप्रतिम खेळ साकारला आणि त्याला पराभूत केला. यावेळेस आपण पाहू शकाल उमेश चेंडूला फोल्ड करते. चांगला क्षेत्ररक्षण उमेशच्या माध्यमातून. एक सिंगल डाऊन नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या पोहोचेल 3. चेंडूचे गोसे चेंडूचा खेळ संपला गेला 5. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकीच्या षटकामधला. अजूनही बनवायचे 47 येणारे चेंडू असतील 19. सुरेख गोलंदाजी अपील नक्कीच केली राहुलच्या माध्यमातून परंतु चेंडू आला निर्धाव. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा आहेत 3. येणारे 18 चेंडू अजून बनवायचे 15.67 सरासरीने तब्बल 47 धावा विजयासाठी. 47 टू विन 18 बॉल्स. चला स्पीडअप करा लगेच. जय जोगनादेव सी संघ आणि जय जोगनादेव आगमन ब संघाचे बॅट्समन आपण चेअर्सवर बसायचे दक्षता घ्या. आगमन ब संघ महेश आपल्या खेळाडूला चेअर्स दिले चेअर्सवर बसायला सांगायचं आहे. जे खेळाडू आहेत खेळणारे त्यांनी चेअर्सवर बसायचे आहेत. सचिन कोणी उभं राहायचं नाही प्लीज. आमच्या आयोजकांचा कॉल आहे म्हणून तिकडे चेअर ठेवले गेलेत हे दक्षता घ्या. आदेश नवीन गोलंदाज. यावेळेस बॅकफुटला आला फटका सुरेख खेळा तेवढा चांगला क्षेत्ररक्षण उमेशच्या माध्यमातून पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 4 धावा धाफका लगावली गेली. अजूनही पाहिलं तर बनवायचे विजयासाठी तब्बल 46. 17 चेंडू 46 धावांचा पाठलाग करायचा.
यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होतं पंचायत समांतर धाबातील कबांतर. यानंतर होणारा सामना साईकृपा देलवाडी संघाच्या संगणकाने टॉस विन केला. प्रथमतः आमंत्रण दिलंय संगम अल्लाळी या संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच पीव्हीटी चषकामध्ये सुपर 8 मध्ये पुढे सहसावला होता संगम अल्लाळी संघ आणि प्रत्येक स्पर्धेत त्याचं नाव रुचांक पाटील आणि टीम खेळत असताना पाहू शकाल. धावांची गोष्ट की धाबा धावफक मात्र 5 धाबा. फटका सुरेख खेळला गेला. यावेळेस खेळला तोचा डायवर्ट केला गेला आणि धर्मवीर चौकार आलाय. फलंदाज मिस्टर निकेशच्या बॅट मधून धावसंख्या 2 पोहोचेल. 4 पुढे सहसावते धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटका तब्बल 9. चेंडूची गोष्ट चेंडू खेळ संपला गेला आतापर्यंत 3. येणारे अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस बॅक टू बॅक गॅप मध्ये खेळला गेलाय. निकेशच्या बॅट मध्ये येतो कमबॅक करणारे चौकार. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटका तब्बल लगावले गेला ते म्हणजेच 13 धावा धावफटकावर 13. 13 धावा धावफटका लगावले गेला. नक्कीच पाहू शकाल आपण. अजून बनवायचे तब्बल 37. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये तब्बल 14 चेंडू. प्रतिदा फटका सुरेख खराब क्षेत्ररक्षण. तिसरा चौकार. बॅक टू बॅक ठोकले गेले. फलंदाज निकेशच्या माध्यमातून धावसंख्येची गोष्ट की धावसंख्येतून पोहोचेल 17. येणारे 13 चेंडू बनवायचे 33. 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. चला स्पीडअप करा. एकाच षटकामध्ये एकच मिनिट तुम्हाला दिली गेली आहे. यावेळेस फटका सुरेख. चौथा चौकार. प्रयत्न चांगला केला होता खेळाडूने परंतु अप्रतिम चौकार आलाय. आयुषने प्रयत्न सुरेख केला होता परंतु 4 चेंडू 4 चौकार आलेत. आपण धावसंख्या पाहू शकाल. धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 येणारे 12 चेंडू 29 धावा बनवायचे. 12 चेंडू 29 धावा अजून बनवायचे विजयासाठी. सामना ऑन झालाय तो म्हणजेच जय जोगणादेव आगवण ब संघासाठी. अनिकेत राऊत यांना विनंती. आमच्या व्यासपीठावर प्लीज आमच्या आयोजकांचा कॉल आहे. आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं. अनिकेत राऊत या प्लीज. नक्कीच आपण पाहू शकाल. एक अप्रतिम खेळाडूने सुरेख व्यक्तिमत्व. त्यांची ख्याती पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पाहतो मागील 2 वर्षामध्ये त्यांच्या संकल्पनाच्या माध्यमातून होते आणि अप्रतिम जेव्हा पालघर संघ ऑल इंडिया ओपनचे खेळतोय तेव्हा संघनायक म्हणून त्याची ख्याती आपण पाहू शकाल. तर गोलंदाज पाहू शकाल राहुल आलाय. 12 चेंडू 29 धावा बनवायचे. आतापर्यंत रुस्तिक यांची गोष्ट. रुस्तिकच्या 4 चेंडू खेळले. 2 वर बॅटिंग करतो. तब्बल 17 वर बॅटिंग करतो. 8 चेंडू फेस केले गेले तो म्हणजेच मिस्टर निकेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू फ्लिक केला. चांगला क्षेत्ररक्षण खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकाल आपण. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं तृषालच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फेकी तेवढी सुरेख केली होती. तदनंतर एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 22. 11 चेंडूने बनवायचे 28. 11 चेंडू 28 धावांची गरज असणारा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर फॉलो थ्रू झेल टिपण्याचा प्रयत्न. रुस्तिक पुढे आला आहे आणि यावेळेस काय घडेल आणि गडी बाद. रुस्तिक धावची मध्ये बाद झाला. पहिला गडी बाद.
चॉईस करून घ्यायचा लगेच. संघ मल्याळी आणि दिलवाडी संघ चला बॉल चॉईस करून घ्यायचा लगेच प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शालीन. आपण पाहू शकाल नवीन बॅटर आलाय. धावसंख्या किलोमीटर सरसावते. धावसंख्या धावपल धावफलकर तब्बल लगावली गेली की म्हणजेच वर 1 अजूनही बनवायचे 27 येणारे चेंडू असतील. पाहू शकाल इनिंग्स मध्ये 9 चेंडू 27 बनवायचे. नक्कीच सामना असाच असणं गरजेचं आहे. गाव गाव खेळतो तरी काय झालं मैदानाच्या आतमध्ये चुरस येणं गरजेचं आहे. आणि पाहू शकाल काय चुरस आहे दोन्ही संघांमध्ये जिद्द आहे. आणि यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकाल भूषण अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहायला भेटलं खेळाडूच्या माध्यमातून. धावसंख्येची गोष्ट धावसंख्या 24 येणारे 8 चेंडू बनवायचे 26. 8 चेंडू 26 धावांची गरज अजून या सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 26 या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी जय जोगणादेव आगवण ब संघ. निकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला गेला. उमेश चेंडू अडवतोय. दबाव दबाव साफ आणले गेले. 7 चेंडू बनवायचे 26. अल्लाली संघाचे संगणक बॉल चॉईस करून घ्यायचा लगेच. चला बॉल चॉईस साठी तुम्हाला बोलत आहेत. यावेळेस थोडासा फंबल झाला. बघूया आपण शालीनला स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. अनिकेत कॅप्टनला पाठवा बॉल चॉईस करण्यासाठी. रुचांग चला बॉल चॉईस साठी लगेच या प्लीज. 6 चेंडू बनवायचे 26. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल वीरेन. चला आपण पाहू शकाल जय जोगणादेव आगवण सी संघ वर्चस्व गाजवते या सामन्यामध्ये. या स्पर्धेत सगळ्यात मोठा धावफलक 49 धावा त्यांच्या नावावर आहेत. आणि हा सामना जिंकण्याच्या नक्कीच पावलावर आहेत ते. शेवटच्या अंतिम षटकामध्ये उमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आहे आणि नवीन बॅटर वीरेन नॉन स्ट्राइक एंडवर. 6 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेस पहिला चेंडू पाहू शकाल वाईट टाकला गेले. 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. आदेशने थोडं नक्कीच चालाकी दाखवली. चेंडू सोडलाय आणि पाहू शकाल 6 चेंडू 6 चौकार ठोकायचे. 6 चेंडू आणि 6 चौकार ठोकावे लागतील. वीरेन हा कारनामा करेल का या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू फ्लिक केला गेला. मनगडे सायने आलाय. पहिला चेंडू चौकार. बघूया 5 चेंडू 5 चौकार ठोकले जातील का. वीरेनला स्ट्राईकवर आणलं गेला. विकेट किपरने चेंडू सोडला गेला होता. वाईट +1 धावा पहिला आल्या. त्यानंतर 1 चौकार म्हणजे पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. येणारे 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान प्रेसेस आपण पाहतो. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक. यावेळेस मोठा फटका बॉक्स आउटच्या रूपामध्ये. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट. सचिन आलाय. नवीन फलंदाज सचिन. स्ट्राईकवर उमेशने पहिला चेंडू वाईट टाकला. त्यानंतर चौकार. 1 गडी बाद. 4 चेंडू 20 धावांची गरज. परत एकदा पाहू शकाल आपण वाईट चेंडू टाकला गेला होता आणि विकेट सॅक्रिफाईस केलाय. 4 चेंडू बनवायचे 19. 4 बॉल 19 रन्स टू विन. निकेश ऑन अ स्ट्राईक. चला बॅटर लगेच पाठवायचा आहे बी संघ. चला ब संघ. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भागेश आपण पाहू शकाल. 4 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेस फटकाचा सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण भूषणच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चांगला क्षेत्ररक्षण. येणारे 3 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका बॉक्स आउटच्या मध्ये गडी बाद. नक्कीच खूप लांब फटका खेळला. चेंडू आणायचा आमचे व्हॉलंटियर्स प्लीज.
काल महेश बॅटिंगसाठी येतोय. दोन चेंडू 19 धावांची गरज आहे. 31 धावा धाफका लगावल्या गेल्या. त्यावेळेस गडी बा सुशांत वजी आपण पाहतोय चेंडू आणण्याचा प्रयत्न करतोय. सुशांत वजीच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये मैदानाच्या बाहेर सुद्धा.